कणकवली शहरातील नळ योजना आहे. जवळजवळ दर दिवशी 25 लाख लिटर पाणी हे कणकवली शहरवासियांना या नळ योजनेच्या मार्फत दिलं जातं. पण सध्या ऐन उन्हाळ्याचा काळ आहे आणि या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये या शहरातली नळ योजना अतिशय सक्षमपणे त्या ठिकाणी आम्ही चालवणार आहोत. खरं तर शिवडाव धरणामधून 1 तारीखपासून या गडनदीच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी पाणी दिलं जाईल आणि जे आज काही बातम्या किंवा अफवा किंवा तशा प्रकारचे प्रसिद्ध झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये कुठलंही त्या ठिकाणी सत्य नाही. कुठलीही भीषण पाणी टंचाई कणकवली शहरात होणार नाही. सगळ्या कणकवली शहरातल्या नागरिकांना जे या नळ योजनेवर अवलंबून आहेत त्यांना सगळ्यांना चांगलं पाणी, मुबलक असं पाणी त्या ठिकाणी ऐन उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. खरं तर अशा प्रकारची जी नदीची पात्रं आहेत ही जी ऐन उन्हाळ्यामध्ये कोरडी होतात, हे सातत्यानं होणारं जसा सीझन असतो, म्हणजे उन्हाळ्यामध्ये उन्हाळा, पावसाळ्यामध्ये पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये हिवाळा, त्या पद्धतीचं ही परिस्थिती आहे. आणि त्यामुळे हे दरवर्षीच अशा पद्धतीनं पाणी त्या ठिकाणी नदी पात्रातलं त्या ठिकाणी आटतं, बाष्पीभवनामुळे आटतं, केटीवेअरच्या झिरपण्यामुळे आटतं आणि त्यामुळे आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहे. जलसंपदा विभाग आणि कणकवली नगरपंचायत यांचा पाणी आरक्षण करार झालेला आहे. या पाणी आरक्षण कराराच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ वर्षाला 12 लाख रुपये एवढा जी पाणीपट्टी आहे, धरणाकडलं जे पाणी आपल्याला टंचाईच्या काळामध्ये येतं या 3 महिन्यामध्ये, त्याची जवळजवळ आम्ही 12 लाख रुपये या शहराच्या माध्यमातून भरतो. त्यामुळे कुठलीही पाणी टंचाई त्या ठिकाणी होणार नाही. 1 तारीखपासून त्या ठिकाणी पाणी गडनदीच्या पात्रात शिवगाव धरणामधनं येईल आणि 8 दिवसामध्ये ते पाणी कणकवली नळ योजनेच्या जॅकवेलपर्यंत गडनदीच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी येईल आणि त्याच्यातनं कणकवली शहराचा पाणी पुरवठा त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आजच या संदर्भामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांची, जलसंपदा विभागाच्या अधिकारी असतील, लघु पाटबंधारे विभाग ओरस असेल, या जलसंपदा विभागाचे अमोल चोपडे साहेब जे ई आहेत त्यांच्याशी बोलणं झालं. पद्माकर पाटील एसी आहेत त्यांच्याशी सुद्धा, अधीक्षक अभियंता त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे. आणि ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे, ज्यांच्यावर चार्ज आहे, ते डेप्युटी इंजिनियर मांडगावकर साहेब यांच्याशी सुद्धा याबाबत बोलणं झालेलं आहे. शिवडाव धरणाच्या अंतर्गत ही नळ योजना येत असल्यामुळे 1 तारीखला पाणी पुरवठा त्या ठिकाणी धरणातनं शिवडावच्या सोडला जाईल आणि येत्या 8 दिवसामध्ये या धरणाचं पाणी, शिवडाव धरणाचं पाणी कणकवलीच्या गडनदीच्या पात्रामध्ये येईल, कणकवलीच्या नळ योजनेच्या जॅकवेलपर्यंत येईल आणि कणकवलीकरांना जसा मुबलक पाण्याचा साठा आहे तो पाण्याचा साठा त्या ठिकाणी दिला जाईल. कुठलीही टंचाई त्या ठिकाणी होणार नाही. आणि ज्या काही अफवा किंवा तशा प्रकारच्या ज्या बातम्या आलेल्या आहेत, हे सगळं याचं मी त्या ठिकाणी खंडन करतो. कणकवलीकरांना जे या नळ योजनेवर अवलंबून आहे त्या सगळ्यांना त्या ठिकाणी मुबलक पाण्याचा साठा मिळेल आणि चांगलं पाणी, स्वच्छ पाणी या शहरातल्या नागरिकांना आम्ही या ऐन उन्हाळ्याच्या काळात सुद्धा त्या ठिकाणी देऊ. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.